उन्हाळी वाळवणातील उपासाचा पदार्थ म्हणजे शाबू बटाटा पापड. दिसताना आपल्याला किचकट दिसत असेल हे काम, पण अगदी सोप्या पद्धतीने करायचं कसं आणि चवीला जबरदस्त. विशेष म्हणजे अजिबात चुकणार नाही. व्यवस्थितरित्या छोट्या मोठ्या टिप्स वापरून हे पापड तयार केलं की तुमचे सुद्धा पापड कधीच चुकणार नाही. अगदी तुम्ही व्यवसाय करत असाल तर एका दुसऱ्यांना एकदम तुमचे भरपूर अशा ऑर्डर येतील अशा पद्धतीने केल्यानंतर. तर काय करायचं, 1 किलो शाबूच्या प्रमाणामध्ये सर्व तुम्हाला सांगत आहे मी इथं, त्यामुळे छोट्या लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. तर 1 किलो शाबू आहे तो थोडासा आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचा, भाजायचा नाही. गरम केलेला शाबू आहे तो आपल्याला गिरणीमध्ये चांगलं असं पीठ पडलं जातं, लगेच बारीक होतो, त्यामुळे हा भाजून घ्यायचा. चांगलं पीठ दळून आणलं की घरामध्ये आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये 1.5 किलो बटाटा हा तो शिजवून घ्यायचा. शिजवून घेतल्यानंतर चांगला गिर शिजून घ्यायचा. चाळणीच्या साह्यानं ना तो बारीक करून घ्यायचा, म्हणजे पुरण चाळण्याच्या चाळणीनं. नंतर आपण लगेचच मळायला घ्यायचं. तर इथं आम्ही 3 किलो केलतो, पण तुम्हाला दाखवताना 1 किलोचं इथं दाखवलं आहे. पीठ आहे ते छान असं बारीक करून घेतलं आहे, चाळायचं वगैरे काही गरज नाही. आणि हे आहे तर बटाटासुद्धा चांगला बारीक झालेला बटाटा आहे तो आपण त्या पिठामध्ये ॲड करायचा. 1 किलोला 1.5 किलो बटाटा. बाकीचे साहित्य आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे. ह्यामध्ये पापड घालायची गरज नाही किंवा कोणताही मसाला घालायचा गरज नाही, कारण की हे आहे आपले उपासाचे पापड. त्यामुळं जे बेसिक आहे ते उपासाला चालतं तेवढंच इथं घातलं आहे. तर इथं घातलं आहे आपल्या आवडीनुसार. तिखट कोणता तुम्हाला, भगवती पाहिजे असेल, मिरची पावडर पाहिजे असेल, किंवा लाल मिरचीचा बुकना, चिली फ्लेक्स पाहिजे असेल, हिरवी मिरची पाहिजे असेल, हे तुम्ही उपासाचं जे तिखट आहे ते तुम्ही ह्यामध्ये ॲड केलं चालतं. हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही बारीक करून घातली चालते. तर मी इथं लाल मिरची आणि जे लवंगी मिरची आहे ती वाळलेली ती बारीक करून मिक्सरला घातली आहे. चवीपुरते मीठ घालायचं. पहिल्यांदा हा बटाटा ह्यामध्ये बिना पाण्याचा मिक्स करायचा, म्हणजे जेवढा आपल्याला ह्या पिठामध्ये ना व्यवस्थितरित्या ना घटसर होईल किंवा ऑब्झर्व करून घेईल बटाट्यातलं पाणी, तितका साप मर्दून घ्यायचं. नंतरच ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा, ॲड करायचं. पाणीसुद्धा अगदी लागल तसंच वापरायचं. मळताना पीठ आहे ते पाणी आहे ना लागल तसं वापरायला की ना नंतर ते पीठ पातळ होत नाही, घटसरच मळायचं. जेव्हा आपल्याला लागल किंवा गोळे आपण जेव्हा करतो ना थोडंसं हाताला पाणी घेऊन तुम्ही मर्दून घेतले तर चालतं, पण आत्ता जे मळताना आहे ते पाणी वापरताना थोडंसं वापरायचं. पातळ पीठ झालं की आपण जेव्हा गोळे करतो तेव्हा फक्त प्रॉब्लेम होतो, शिजायला वगैरे काही नाही, फक्त आपल्याला गोळे करताना त्रास होऊ नये किंवा बिघडण्याची थोडीशी जास्त शंका असते. त्यामुळं पाण्याचा वापर कमी करायचा. आणि पाणी घातलं की यामध्ये चांगलं जेव्हा आपण चपातीचं पीठ कसं मर्दून घेतो ना तशाच पद्धतीने हे पीठसुद्धा मर्दून घ्यायचं. आणि 3 ते 4 तास जेवढं तुमचं पीठ आहे ते भिजत 4-5 तास ना तेवढं ते मुरल ना पीठ हे चांगलं पापड करण्यासाठी तयार होतं बरं का. ही तर आता आपण 3-4 तासांसाठी हे पीठ आपण ठेवलं आहे आणि लगेच थोडे 3-4 तासांनं पापड करायला घेतलं आहे. आणि 3 प्रकारचे केले आहेत आम्ही. हिरव्या मिरचीचे बुक्की घालून म्हणजे बुकना घालून, आणि तिसरं आहे ते आपण तुम्हाला दाखवलंच आहे मिरच्या वगैरे वाटण करून. तर हे आहे आपलं बुकना घातलेलं, ते छान असं होतात, सगळेच असेच छान होतात. तर हे वाफवून घ्यायचे. आपण मोदक ज्या पद्धतीने वाफवून घेते हे जर टायमिंग तुम्हाला सांगतो 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे. अशा पद्धतीने गुलाबजामुन सारखे असे सुंदर दिसतात. विकतचे असतात ते वाफवून न घेता किंवा कमी वाफवलेले असतात, पण अशा पद्धतीने 10 ते 15 मिनटं वाफवून घ्या, म्हणजे पीठ आहे ते सुंदर असं ना पापड आहे तो तळल्यानंतर ना 4पट ते 5पट फुलला जातो आणि चवीला एकदम खुसखुशीत तोंडास टाकले विरघळणारे पापड असे तयार होतात. तर तुम्हाला सालपापडी पाहिजे असेल किंवा कुरड्याचा व्हिडिओ पाहिजे असेल किंवा चकलीचा व्हिडिओ पाहिजे असेल परफेक्ट असाल तर आपल्या सोनाली किचनवर जावा, नक्की ट्राय करा. आणि हे थोडंसं तेल कमी लावायचं. पहिल्यांदा लावलेलं तेल आहे ते शेवटपर्यंत तसंच ठेवायचं, आधीमध्ये तेल लावायचं नाही, किंवा पापड आहे ते भासं होतं. आपण कसं वर्षभर हे पापड आपण हे करत असतो, ठेवत असतो, त्यामुळे तेलाचा वापर कमी करायचा. एकदाच लावायचं तेल आणि नंतर तेल लागतच नाही, कारण की हे पापड आहे ते चिटकत नाहीत कागदाला. कागद बघू शकता, अशा प्रकारचे कागद हे प्रत्येक घरामध्ये मिळतात, कारण की आपण सामान आणतो, सामानातल्या असतं ते कागद कट करून ना अशा पद्धतीने करायचे. एकदम पारदर्शी हे पापड तयार झालते. 3 किलोचे मस्त घरभर पापड तयार झालते बघा, बघू शकता असा. तर अशाच आपले सोनाली तळल्यानंतर एकदम चौपट कुसकुस असे तयार झालते, तळले होते बघा. 2 दिवस वाळवायचे उन्हामध्ये, आणि सावलीमध्ये घातलं होतं. सावलीमधून आपण उन्हामध्ये 2 दिवस वाळवले की एकदम मस्त असे पापड वाळले जातात आणि खुसखुशीत छान चवीला लागतात. तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर जाताच असं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.